श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 152. वयाच्या 25शीतच दयानंद स्वामींनी धर्मजागरणाचं कार्य सुरू केलं होतं. 40 वर्षांहून अधिक काळ लोटला होता. देशभर भ्रमण झालेलं होतं. 17ही मठातून ईश्वर भक्तीच्या प्रसाराचं कार्य चालू होतं. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा प्रभाव आता जवळजवळ सर्व भारतभर पसरला होता. छत्रपतींच्या वतीने पुण्यातून राज्यकारभार चालवणारे पेशवे साऱ्या भारतवर्षामध्ये हिंदवी संस्कृतीचं आणि धर्माचं संरक्षण करण्यासाठी दक्ष होते. या देशातील धर्म आणि संस्कृतीवर आलेलं यवनांचं आक्रमण पूर्णतया थंडावलं होतं. ज्या कार्यासाठी दयानंद स्वामी अवतीर्ण झाले होते ते कार्य आता पूर्ण झालं होतं. स्वतः दयानंद स्वामी उच्च आध्यात्मिक अवस्थेत स्थित होते. भागवतकार या उच्च अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात, थोर मुनींनीही त्यांची अहेतुकी भक्ती करण्यात धन्यता मानावी. मोक्ष प्राप्ती झालेल्या ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ पुरुषांनीही त्यांचं वंदन करावं आणि त्यांची पूजा करावी. दयानंद स्वामी अशा उच्च अवस्थेत स्थित होते. म्हणूनच ते उत्तम श्लोकांना म्हणत होते, आजवर पुष्कळ कामं हातून झाली, पण ती सगळी सद्गुरूंच्याच इच्छेने झाली. ती आली आणि गेली. आता त्यांची आठवण सुद्धा नको वाटते. माझ्या सद्गुरूंच्या चरणांजवळ बसून त्यांची अमृतवाणी ऐकणारा छोटासा बाल भक्त हेच माझं खरं स्वरूप आहे. आता सद्गुरूंच्या चरणांजवळ जायची ओढ लागली आहे. तिथेच शांतीचा महासागर आहे. त्यात मिसळून जावं हीच एक आस मनात धरून आहे. एक दिवस दुपार टळून गेली तरी स्वामींनी काहीच घेतलं नव्हतं. उत्तम श्लोक अजिजींनी विनवणी करत होते, स्वामी थोडं दूध घेतलं असतं तर. मी दूध केव्हाच घेतलं? उत्तम श्लोकांना काहीच कळेना. सकाळपासून ते स्वामींसमोरच होते. स्वामींनी काहीच घेतलं नव्हतं हे ते पाहत होते. स्वामी हसले, म्हणाले, अरे मध्यान्नीच्या वेळी थोडं अन्नही घेतलं आणि थोडं दूधही घेतलं. 25 मुखातून मीच अन्न आणि दूध घेतलं नाही का? आता उत्तम श्लोकांच्या लक्षात आलं की पैठण नगरीत निवास करणाऱ्या संन्यासी सत्पुरुषांना घरोघरी भिक्षा मागायचा त्रास होऊ नये म्हणून दयानंद स्वामींनी 25 साधूंच्या भिक्षेची व्यवस्था मठातून केली होती. त्यांच्या मुखातून मीच अन्न घेतलं आहे या अर्थाने दयानंद स्वामी वरील वाक्य म्हणत होते. दयानंद स्वामी म्हणाले, हा देह आता जीर्ण शीर्ण झाला. त्याला काहीही पचवणं जड वाटतं. म्हणूनच मी 25 मुखातून अन्न आणि दूध घेत असतो. पचन करण्याचं काम ते सत्पुरुष माझ्यासाठी करत असतात. यावर उत्तम श्लोकांना काय बोलावं हेच कळेना. आनंद गोसावी स्वामी खळबिऱ्याहून दयानंद स्वामींना भेटायला आले. त्यांना पाहताच दयानंद स्वामींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद फुलून आला. ते अंथरुणावरून उठले आणि चटकन पुढे होऊन आनंद गोसावी स्वामींच्या पायावर मस्तक ठेवलं. आनंद गोस्वामी अतिशय चमकले, विलक्षण संकोचून म्हणाले, स्वामी हे काय? मी आपल्यापेक्षा लहान आहे. वयाने, अधिकारांनी, सर्व अधिकारांनी मी लहान. आणि आनंद गोसावी स्वामींनी दयानंद स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवलं. दयानंद स्वामींनी त्यांना उठवलं. अत्यंत प्रेमाने मिठी मारली. मोठ्या आदर आणि अंथरुणावर शेजारी बसवलं आणि प्रसन्नपणे म्हणत होते, सद्गुरु गोविंद स्वामी तुमच्या वास्तूमध्ये चिरवास्तव्य करतायत ना. तुम्ही त्यांची रोज पूजा करता आहात. केवढं भाग्य आहे, केवढा तुमचा अधिकार आहे. तुमचा तेवढा अधिकार आहे म्हणूनच हे भाग्य तुम्हाला लाभलं. आनंद गोसावी स्वामींनी एक रेशमी शाल आणि लाकडी खडाबा आणल्या होत्या. शालीची घडी त्यांनी उलगडली आणि दयानंद स्वामींच्या अंगावर घालणार तोच दयानंद स्वामींनी ती शाल आनंद स्वामींच्या हातून काढून घेतली, मस्तकाला लावली, हृदयाशी धरली आणि मोठ्या भक्तिभावाने म्हणाले, सद्गुरूंच्या मायेची ऊब मिळाली. खूप छान वाटलं. आनंद गोसावी स्वामींनी लाकडी नक्षीदार खडावा दयानंद स्वामींच्या चरणापुढे ठेवल्या. म्हणाले,
आपल्यासाठी मुद्दाम शिसवीच्या लाकडापासून बनवून घेतल्यात. आपण त्या पायात घालून घरात हिंडूही शकाल. दयाळराव स्वामींनी त्या पादुका उचलल्या, भक्तिभावाने मस्तकावर धारण केल्या. म्हणाले, सद्गुरूंच्या स्थानातून आलेला हा प्रसाद आहे. तो मस्तकावर धारण करणंच योग्य होईल. आनंद गोसावी स्वामी स्तंभितच झाले. त्यांना काय बोलावं तेच कळेना. जुन्या आठवणी निघाल्या. दयाळराव स्वामी भावविभोर होऊन म्हणत होते, सद्गुरूंचं महानिर्वाण झालं तेव्हा तुम्हाला मी म्हणालो होतो ना, मलाही इथेच सद्गुरूंच्या जवळच चिरविश्रांती घेण्याचं भाग्य लाभावं म्हणून. माझ्या अस्थी गोविंद स्वामींच्या समाधी मंदिराच्या दारामध्ये पहिल्या पायरीखालीच ठेवल्या जाव्यात. म्हणजे सद्गुरूंच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांचे चरणरज सतत माझ्या मस्तकावर पडत राहतील. आठवतंय ना? होय, चांगलं आठवतं. आपले ते भावपूर्ण उद्गार कधीतरी विसरता येतील का आम्हाला? ते उद्गार भावनेच्या भरात माझ्या तोंडून निघून गेले असं नाही बरं. खरोखरीच माझ्या भावना तशाच आहेत. तेव्हाही होत्या आणि आजही आहेत. उत्तम श्लोकांना गहिवरून आलं. ते दयाळराव स्वामींना म्हणाले, स्वामी, या गोष्टींचा विचार करायला अजून खूप अवकाश आहे. स्वामींना ज्वरच येतोय एवढंच. वैद्यराजांनी पुनर्नवा उगाळून द्यायला सांगितलंय ना. पुनर्नवा म्हणजे काय? पुनर्नवम, संपूर्ण आरोग्याचा नव्याने लाभ करून देणारी ती वनस्पती. स्वामींना त्यामुळे आता निश्चित बरं वाटणार. दयाळराव स्वामी याच्यावर काही बोलले नाही, पण त्यांनी ओळखलं होतं की आपली आता या आजारातून सुटका नाही. दयाळराव स्वामींचा ज्वर कमी होईना. दिवसेंदिवस स्वामींची प्रकृती खालावतच चालली होती. त्यांचं मन हळूहळू अंतर्लीन होत चाललं होतं. दयाळराव स्वामींचं बोलणं हळूहळू कमी झालं, पण जेव्हा बोलायचे तेव्हा केवळ वैराग्य, त्याग आणि ईश्वर भक्ती यावरच बोलायचे. कोणी जिज्ञासू आला की अध्यात्माबद्दल भरभरून बोलत राहायचे. उत्तम श्लोक म्हणायचे, स्वामी, आपण थकला आहात ना, फार बोलू नये. अरे, कोणी जिज्ञासू आला ना, म्हणजे थोडं तरी सांगावंसं वाटतं बघ, त्यातच खरा आनंद वाटतो. होय, आता कसं वाटतंय पण आपल्याला? अरे, शरीराला आजारपण आहे. शरीर आणि आजारपण एकमेकांना पाहून घेतील. मी अगदी पूर्ण आनंदात आहे. दयाळराव स्वामींच्या पायावर आणि अंगावर हळूहळू सूज दिसू लागली. अन्न कमी होत चाललं. झोप कमी होऊ लागली. पण मुखावरचं तेज उणावलं नाही. मानसिक बौद्धिक क्षमता अशाच सतेज सजग राहिल्या. मन सदैव अद्वैत अनुभूतीच्या सर्वोच्च पातळीवरच राहिलं. वैद्यराज उत्तम श्लोकांना म्हणाले, उतार वयात माणसाची बुद्धी चालेन अशी होते, पण इथे वेगळंच पाहायला मिळालं. स्वामींच्या बौद्धिक क्षमता सर्वोच्च पातळीवर आहेत. आजही तरुण वया इतक्याच सजग आणि सतेज आहेत. हा मोठाच चमत्कार म्हणायला हवा. एवढे आजारी असूनही दयाळराव स्वामी पूर्ण आनंदात दिसायचे. मुखमंडल सदैव प्रफुल्लित, उल्लसित असायचं. कोणी आलं की हास्य विनोद व्हायचा. वैद्यराज एक दिवस म्हणाले, आजाराच्या खोलीत एवढा आनंद आणि एवढा उत्साह असतो हे मी पहिल्यांदाच पाहतोय. शरीर खंगल्यावर मनुष्य इतका हसतमुख आणि आनंदी राहू शकतो यावर मी कधीच विश्वास ठेवला नसता. पण इथे तर मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतोय. काही दिवसांनी स्वामींना कंठशोष पडू लागला. पाणी पिऊनही समाधान होईना. तेव्हा वैद्यराज म्हणाले, कोवळ्या ताडफळाचं पाणी प्यायला देऊन पहा, त्यामुळे कंठशोष कमी होईल. लगेच उत्तम श्लोकांनी मठातील शिष्यांना चहूकडे पाठवलं. शिष्य चारी दिशांना धावले. त्यांनी कातकरी लोक शोधले. झाडांवर चढून त्या लोकांनी काही कोवळी कोवळी ताडफळ काढून दिली. पण आश्चर्य म्हणजे 5-6 जणांनी आणून सुद्धा त्या कोवळ्या ताडफळातून फारसं काही पाणी निघालं नाही. उत्तम श्लोक अस्वस्थ झाले. दुसऱ्याच दिवशी शुक्रवारचा बाजार होता. शुक्रवारी पैठणला आठवड्याचा जो बाजार भरतो त्यात उत्तम श्लोकांनी शिष्यांना पाठवलं आणि बाजारातून ताडफळं खरेदी करून आणायला सांगितली. पण त्यातूनही फारसं पाणी निघालं नाही. हे पाहून उत्तम श्लोक फारच अस्वस्थ झाले.
त्यांना वाटलं हे दुश्चिन्ह आहे. दयाळराव स्वामींना बरं वाटावं म्हणून श्रीरंग स्वामींनी नवग्रह शांतीचं आयोजन केलं, पण पूजेच्या वेळी नेमकी शांती घट फुटला. तेव्हा वाटलं हे मोठंच दुश्चिन्ह आहे. सर्वांचेच चेहरे काळवंडले, मन उदास झाली. ते पाहून दयाळराव स्वामी हसून म्हणाले, अरे, असं दुःखी का होता? हा देह एक दिवस जाणारच आहे. सनातन धर्मातील काही विचार या देहाद्वारे लोकांपर्यंत पोहोचले असतील तरी हे जीवन धन्य झालं असंच नको का म्हणायला? आवाज क्षीण होता, पण बोलण्यात तेच तेज, तोच प्रभाव, तेच चैतन्य प्रगटलं होतं. एकदा म्हैसूरहून श्रीधर भेटायला आले. उत्तम श्लोक म्हणाले, स्वामी, कोण आलंय पाहिलं का? दयाळराव स्वामी श्रीधरांकडे पाहून प्रसन्नपणे हसले. म्हणाले, गोपाळकृष्णच मला भेटायला आलेत. आता अगदी स्पष्टपणे दिसतं. सर्व भूतमात्रांमध्ये एक गोपाळकृष्णच आहेत. वरची आवरणं वेगवेगळी दिसतात, पण आतून आतून गोपाळकृष्णच डोकवत असतो. खिडकीतून समोरचं गवत दिसत होतं. माझा गोपाळकृष्ण, माझा गोपाळकृष्ण असं म्हणून स्वामींनी त्या गवताला अनन्य भावाने वंदन केलं. बाजूला मुंग्यांची रांग चालली होती. माझा गोपाळकृष्ण, माझा गोपाळकृष्ण असं म्हणून स्वामींनी दोन्ही हात जोडून त्या मुंग्यांना नमस्कार केला. उत्तम श्लोकांनी पुढे ठेवलेल्या दुधाच्या पेल्यावर एक माशी बसत होती. उत्तम श्लोक माशी हाताने उडवणार, तोच दयाळराव स्वामींनी त्यांना हाताने थांबायचा संकेत केला आणि शरणागत भावनेने माशीला दोन्ही हात जोडून वंदन केलं. दयाळराव स्वामींना भेटण्यासाठी सनातन येत होते. दर्शनाच्या ओढीने त्यांची पावलं जरा वेगानच बाहेर भरभर पडत होती. हळू पावलं टाकावीत, धरणी मातेला वेदना होतात. दयाळराव स्वामींनी हळुवार स्वरात सनातनांना सांगितलं. हे बोलताना स्वामींच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. जणू धरती मातेला झालेल्या त्या वेदना त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर उमटलेल्या होत्या. रात्री आकाशात चंद्र उगवला, तारे चमकू लागले. अंथरुणावर पडल्या पडल्याच दयाळराव स्वामींनी दोन्ही हात जोडून चंद्राला नमस्कार केला. मग प्रत्येक ताऱ्याकडे पाहून भक्तिभावाने नमस्कार करू लागले. केवळ चंद्र आणि तारेच नव्हे, तर समोरच्या प्रत्येक वास्तूमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये त्यांना गोपाळकृष्ण दिसत होते. अणुरेणूंमध्ये केवळ ईश्वर भरलेला आहे हे ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होते. उत्तम श्लोक 24 तास सतत बिछानाजवळ बसून असायचे. स्वामींना काही लागलं की सर्व प्राणीकटून तत्परतेने समोर उभे राहायचे. बसल्या बसल्या काही वेळ त्यांच्या पापण्या मिटायच्या, तेवढीच काय ती विश्रांती. बाकी झोप, विश्रांती वगैरे काही नाही. रात्र झाली म्हणजे कोणीतरी येऊन उत्तम श्लोकांना सुचवायचं की जा, समोरच्या खोलीत आपण थोडी विश्रांती घ्यावी. उत्तम श्लोक नुसतेच हसायचे. कोणी फारच आग्रह करू लागलं तर म्हणायचे, अनेक जन्म पुण्यकर्म घडली माझी, म्हणून तर साक्षात ईश्वराची प्रत्यक्ष सेवा करण्याचं भाग्य लाभलंय मला. आता त्यात एक क्षणही खंड पडू नये एवढीच इच्छा आहे. दुरून दुरून भक्त भेटायला येत होते. दयाळराव स्वामींना एवढा आजारी पाहून त्यांना खूप चिंता वाटायची. दयाळराव स्वामी अंतर्यामी, त्यांना ते कळायचं. ते नुसतेच प्रसन्नपणे हसायचे. ते हास्य पाहून शिष्यांच्या मनातील भीती, चिंता सारं काही दूर व्हायचं आणि मनात एक अलौकिक आनंद दाटून यायचा. दयाळराव स्वामी फारसं काही बोलू शकत नव्हते, पण त्यांचं मौनच अधिक प्रभावी आहे असा अनुभव यायचा. त्यांच्या नुसत्या दृष्टिक्षेपानच मनातल्या सर्व शंकांचं निरसन व्हायचं आणि अपार शांतीचा लाभ व्हायचा. गुरोस्तु मौनम व्याख्यानम, शिष्यास्तु छिन्न संशयः. या शंकराचार्य स्वामी महाराजांच्या वचनाचा अनुभव साऱ्यांनाच प्रकर्षाने येत राहिला. स्वामी एवढे आजारी होते, पण त्यांचं रोजचं कर्मानुष्ठान काटेकोरपणे तसंच चालू होतं. दिवसातून 3दा स्नान, सकाळ संध्याकाळ संध्या, रोजच्या 5 माळा जप, ज्ञानेश्वरींच्या काही ओव्या वाचणं, हा नित्यक्रम तसाच अखंडपणे चालू राहिला. अशक्तपणा खूप आला तरीही. कुणी म्हणायचं, कशाला एवढे कष्ट घेता,
रोज स्नान संध्या केलीच पाहिजे का? स्वामी गंभीर होऊन म्हणायचे, स्नान संध्या नाही तर अन्न ग्रहणही नाही. निरुपाय होऊन उत्तम श्लोक स्वामींना स्नानाला न्यायचे. संध्येसाठी पाटावर बसवायचे. संध्या होता संथरुणावर नेऊन झोपवायचे. स्वामी डोळे मिटून स्वस्थ पडलेले असले तरी अंतर्मनात सतत नामस्मरण चालू असायचं. स्वामींच्या हाताजवळ कान नेला तर गोविंद 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 असं नाम ऐकू यायचं. स्वामींचं मस्तक, छाती, पाय कुठेही कान नेला तरी अवयवातून गोविंद 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 असा स्पष्ट ध्वनी ऐकू यायचा. उत्तम श्लोक म्हणायचे, हा काही चमत्कार नाही. स्वामी आयुष्यभर नाम घेत आलेत, त्यामुळे त्यांच्या शरीरातील पेशी ते नाम शोषून घेत आहेत आणि त्यांनी ते शोषून घेतल्यामुळे त्या नामाची स्पंदनं स्वामींच्या देहातील सर्व अवयवातून उमटत आहेत. श्रीराम समर्थ. श्रीराम.